नमस्कार मित्रांनो, मी तुमची अमृता. आज एक नवीन आणि वेगळी कथा घेऊन आली आहे. कथेचं नाव आहे गांडझवाळी माझी दर्शनाताई. ही कथा आता सागर हा पात्र सांगेल. नमस्कार, माझं नाव सागर. मी 18 वर्षांचा आहे. माझ्या घरात आई, बाबा आणि ताई आम्ही चौघे राहतो. आमचं जीवन खूप छान चालू होतं. माझी तारुण्य अवस्था आता मला अस्वस्थ करू लागली होती. मला मित्रांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी समजू लागल्या होत्या. आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिथे माझे खूप मित्र होते. एक दिवस असंच सायंकाळी आम्ही मित्र बसलो होतो. तेव्हा मला माझी ताई येताना दिसली. ती रोज संध्याकाळी 6च्या दरम्यान कामावरून घरी येत असे. ती जेव्हा जात होती तेव्हा मी पाहिले की मागे मित्र काहीतरी खुसूरपुसूर करत होते. मला व्यवस्थित नाही समजलं, पण एवढं कळालं की ताईबद्दलच काहीतरी बोलत होते. कारण एक मित्राच्या तोंडून मी ताईचा उल्लेख ऐकला. माझ्या ताईचं नाव दर्शना. खूप सुंदर आणि रेखीव. त्यातल्या त्यात ताईचा रंग खूप गोरा, जणू दुधासारखा होता. ताई जास्त करून ड्रेस घालायची, मांड्यांपर्यंत वरचा टॉप आणि खाली घट्ट अशी टाईट लेगिन्स. तशी ताई खूप सुंदर दिसायची आणि आकर्षकसुद्धा. ताई माझ्यावर खूप जीव ओतायची. माझ्यापेक्षा खूप मोठी होती. तिचं वय 26. मी लहान असल्याने माझे खूप लाड व्हायचे. कधीकधी मला झोप येत नसली की मी रात्री ताईच्या बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारायचो आणि तिथेच झोपी जायचो. हळूहळू मला समजू लागले होते की माझे मित्र खाली बसून येणाऱ्या जाणाऱ्या बिल्डिंगमधल्या मुलींना, बायांना पाहून त्यांच्याविषयी विचित्र विचित्र बोलत असत. आता मला पण त्यात उत्सुकता यायला लागली होती. माझा एक मित्र होता निलेश. तो या सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घेत असे. वेगवेगळ्या घाण आणि विचित्र गोष्टी तोच आम्हाला सांगत असे. कारण तो थोडा मोठा होता आणि उन्हाळ पण. त्याचं अभ्यासात काहीच मन लागत नसे. एक दिवस त्याने मला संध्याकाळी एकट्यात येऊन विचारले की तू आणि ताई एकत्र झोपतात का? मला थोडं विचित्र वाटलं, पण मी त्याला जे आहे ते सांगितलं की कधी कधी आम्ही झोपतो एकत्र. मला झोप नाही आली की जातो मी ताईच्या रूममध्ये. तेवढ्यात आम्हाला समोरून ताई येताना दिसते. मी ताईला पाहून स्मितहास्य देतो आणि ताई पण माझ्या डोक्यावर हात फिरवून पुढे जाते. तेवढ्यात मी निलेशकडे पाहतो तर तो एकटक नजर लावून ताईच्या जाण्याकडे पाहत होता. त्याची नजर ताईच्या हलत्या नितांबांकडे होती आणि हळूच तो म्हणतो, आहा, काय गांड आहे हिची. मी त्याच्याकडे रागानं पाहिलं तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला, बाकीच्या मुलींबद्दल आणि बायांबद्दल ऐकतो माझ्याकडून. मग आज काय त्रास झाला तुला? तुझ्या दर्शनाताईची गांड मोठी तर आहे. पाहतो मी रोज तिची हलणारी गांड. दर्शनाताईची गांडच नाही तर सर्वच मोठा आहे बघ. कशी तिची गांड हलते चालताना. अशी तर आपल्या बिल्डिंगमधल्या कोणत्या वहिनीची पण नाही हलत. निलेश एवढं सर्व माझ्या ताईबद्दल बोलत होता आणि मी मूर्खासारखं ऐकून घेत होतो. तो बोलतच होता, असा माल खूप नशीबवान लोकांना मिळतो आणि तू तर खूपच नशीबवान आहेस सागर. दर्शनात आई तर रोज तुझ्या डोळ्यांसमोर असते. तुला तिचे मोठे मोठे स्तन दिसत असतील ना? घरात जेव्हा ती वाकत असेल तेव्हा तिची एवढी मोठी गांड किती झवाडी दिसत असेल ना? मी निलेशच्या गोष्टी ऐकून रागावलो होतो, परंतु त्याला रोखण्याची हिंमत माझ्यात नव्हती. तेवढ्यात तो बोलतो, तुला माहिती आहे का सागर, तुझ्या दर्शनात आईला आठवून रोज रात्री मी माझा लवडा टाईट करतो आणि तिच्याबद्दल विचार करून लवड्याचा चीक गळतो. हे ऐकून आता मी पूर्णच बिथरलो होतो आणि त्याला काही न बोलता तिथून निघून आलो. रात्र झाली होती. निलेशच्या गोष्टी आणखीन पण माझ्या मनात घर करून बसल्या होत्या. त्याचा बोललेला एक एक शब्द माझ्या मनात फिरत होता. का माहीत का, पण ते सर्व ऐकून मला कसं तरी झालं होतं. तो जे जे बोलला होता ते सत्य होतं, पण मी त्या नजरेने कधीच ताईला पाहिले नव्हते. दर्शनाताईची गांड खरंच खूप मोठी होती. अक्षरशः ती जेव्हा चालायची तेव्हा तिची भल्ली मोठी गांड हालायची. मी 1-2 वेळा तिला पायऱ्या उतरताना पाहिले होते. तेव्हा तिचे दोन्ही मोठे मोठे स्तन हवेत उड्या मारायचे, जणू बाहेर येण्याकरिता तडपायचे. निलेश जेव्हा बोलला, घरात ताई तेव्हा वाकत असेल तेव्हा तुला सर्व दिसत असेल ना? तेव्हा मी आठवू लागलो, असं तर खूप वेळा झालं होतं. दर्शना ताई कळत न कळत खूपदा वाकायची. तेव्हा तिचे दोन्ही मोठे मोठे स्तन लटकत असे आणि गांडीचा गोलाकारपणा बाहेर उठून दिसत असे. एक गोष्ट माझ्या निरीक्षणात आली होती. दर्शना ताई रात्री झोपताना सर्व तिची अंतर्वस्त्र काढून झोपत असे. तिचा वापरलेला ब्रा आणि चड्डी वॉशरूममध्ये लटकावत असे. कारण मला चांगलं आठवतं, एकदा तर ताईने माझ्यासमोर तिचे कपडे बदलले होते. तेव्हा मला दर्शनाताईच्या मोठ्या मोठ्या स्तनांचा अंदाज आला होता. हा सर्व विचार करून माझा लवडा ताटला होता, जणू पूर्ण मोठा झाला होता. मला माझ्यावर लाज वाटू लागली होती. मी माझ्याच ताईचा विचार करून गरम झालो होतो. मला देखील आता त्या लंडला हात लावून हलवायचं मन झालं होतं. निलेश त्याचा लंड हलवताना काय विचार करत असेल ताईचा,
काय इमॅजिन करत असेल हा विचार करून माझा लवडा आणखीन आग ओकू लागला होता. मला आता राहवत नव्हतं. माझी लाडकी दर्शनाताई माझ्या समोर आणि मनात घर करून बसली होती. मला आता असह्य वाटू लागलं होतं. ताईला पाहण्याची ओढ लागत होती. रात्रीचे 1 वाजले होते. मी माझ्या रूमच्या बाहेर निघालो आणि ताईच्या रूमकडे जाऊ लागलो. याआधी मी कधीच एवढ्या रात्री ताईकडे गेलो नव्हतो. मला ताईला पाहण्याची खूप तहान लागली होती. मी हळूच दरवाजा ढकलतो आणि समोर ताई. दर्शनाताई आरामात बेडवर झोपली होती. तिने सिल्क टाईप शर्ट आणि खाली पॅन्ट घातली होती. मला माहीत होतं आतून ताई पूर्ण नागडी आहे. मी जेव्हा तिच्या दोन्ही मांड्यांकडे पाहिले तेव्हा तिची पॅन्ट तिच्या पुच्चीकडे घुसली होती. आणखीन निरखून जेव्हा पाहिले तेव्हा तिकडे ओलसरपणा जाणवला. मला बाजूलाच ताईची चड्डी पडलेली दिसली. मी हळूच तिथे गेलो तेव्हा पाहून धक्का बसला. ताईची चड्डी पूर्ण ओली होती आणि एक वेगळाच गंध तिच्या त्या वापरलेल्या चड्डीतून येत होता. तिच्या शर्टचे वरचे काही बटन उघडे होते आणि आणखीन जोराचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मी पाहिले दर्शनाताईच्या शर्टमधून तिचा एक मोठासा स्तन बाहेर आला आहे आणि लोंबकळत लटकला आहे. हे सर्व पाहून मी खूप गरम झालो होतो. माझा लवडा पुरता टाईट होऊन नाचू लागला होता. मी काय माहीत का हळूच माझी चैन उघडून लंड बाहेर काढला आणि ताईला त्या अवस्थेत पाहून जोराजोरात लवडा हलवू लागलो. माझ्या लवड्याला खूप बरं वाटत होतं. तेवढ्यात मला काय सुचलं काय माहीत, मी ताईच्या चड्डीचा वास घेऊ लागलो. त्या वासाने माझ्या आतला राक्षस आणखीन बाहेर आला आणि दर्शनाताईला पाहून मी तिच्या ओल्या चड्डीला कुत्र्यासारखं साठू लागलो. आता माझा कंट्रोल सुटला होता. मी ताईच्या जवळ जाऊन लवडा हलवू लागलो. तिच्या अंगाचा मादक वास मला आणखीन गरम करत होता. दर्शनाताई झोपेत होती पण तिच्या देहाला पाहून मी पिसाटलो होतो. हळूच मी तिच्या त्या बाहेर आलेल्या स्तनाला हलकासा हात लावून फिरवू लागलो. ताईची काही हरकत झाली नाही. आता तर मी आणखीन तापलो होतो. निलेशची गोष्ट आठवली. तो बोलला होता तू किती नशीबवान आहेस. आज खरंच मी नशीबवान वाटत होतो. खरंच किती लोक माझ्या दर्शनाताईला पाहून झवायचा विचार करत असतील. दर्शनाताई साधी होती पण तिने झवलं असेल का, ती कोवळी असेल असे विचार येऊ लागले आणि माझ्या लवड्यातून पाण्याच्या पिचकाऱ्या निघू लागल्या. मी हरामखोरसारखा पुढे सरकत ताईच्या त्या मोठ्या मोठ्या आंब्यांवर आणि गांडीपुच्चीकडे माझा चीक गाळू लागलो. आंब्यांवर उडवताना माझी एक पिचकारी दर्शनाताईच्या ओटांवर उडाली. ताईची जराशी हालचाल होऊ लागली. मी तिची चड्डी तिथे ठेवून झटकन रूमच्या बाहेर आलो. आणखीन पण माझा लवडा नाचत होता. ताईच्या अंगावरून आणि ओटावर वाहणारा माझ्या बिंदाचा रस मला आज ताई झवाडा बनवत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी खेळत असताना निलेश माझ्या जवळ आला आणि मला बाजूला घेऊन खूप चकित होऊन सांगू लागला, मला एक गोष्ट कळाली आहे, बस तुला सांगतोय. मी उत्सुक झालो आणि तो बोलला, तुला माहीत आहे का तुझी दर्शनाताई किती झवाळी आहे ते, 1 नंबरची खाज आहे तिला. मी बरोबर होतो. एवढी गांड झवाळी फक्त झवूनच बनवू शकते. हे ऐकून मी पुरता निशब्द झालो होतो. तर मित्रांनो, पुढे काय झालं हे जाणून घेण्याकरता या गरम चॅनलला सबस्क्राईब करा आणि दर्शनाताईच्या स्तनांसारखं नोटिफिकेशन बेलला दाबा. आणि कशी वाटली दर्शनाताई हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची फॅन्टसी व्यक्त करा. मी तुमच्या गरम कमेंट्स नक्की वाचेल आणि रिप्लाय करेल. धन्यवाद.